नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. छान अशी दिवसाची सकाळी सुरुवात झालेली आहे आणि अर्ली मॉर्निंग उठले होते. सगळं आवरून मग किचनमध्ये आलेले आहे. पाणी गरम करायला ठेवत आहे आणि इतर कामांना सुद्धा सुरुवात करणार, जसे की दिवाबत्ती वगैरे, बाहेरचं क्लीन करणं, या सगळ्या गोष्टी यांना सुरुवात करणार आहे. तर आजच्या दिवसभरामध्ये मी तुमच्यासोबत छान असा एक ब्लॉग शेअर करणार आहे. आम्ही नवीन घरात शिफ्ट झालेलो आहोत आणि नवीन घरातला पहिला दिवस कसा गेला आणि कसा घालवला हे सगळं तुमच्यासोबत आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर पाणी गरम करायला ठेवलं, त्यानंतर मी डोअर ओपन करून डोअरच्या बाहेर जी काही जागा आहे तर ती क्लीन करून घेणार आहे, कारण मला दारात रांगोळी काढायची आहे, दिवा लावायचा आहे. सकाळी मी दारात छोटीशी का असेना रांगोळी काढते आणि दिवा लावण्याचा प्रयत्न करते. अगदी दररोज नाही, पण जितक्या दिवस शक्य होतं ना, तितका दिवस मी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या फॉलो करत असते. तर इथे माझा कचरा वगैरे जो आहे, तो काढून झालेला आहे आणि दारात रांगोळी काढायला घेतलेली आहे. सिंपल अशी दारात रांगोळी काढत आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर मग देवाची पूजा वगैरे या सगळ्या गोष्टी करायला घेणार आहे. तर काल आम्ही म्हणजे आज जो तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करत आहे, तर काल आम्ही या घरात राहायला सुरुवात केलेली आहे. काल देवाची पूजा वगैरे करून या घरात राहण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तर हे घर आमच्या घरापासून अगदी जवळच आहे. तर आता देवाची पूजा वगैरे करून घेते मी. काल ऑलरेडी देवांना क्लीन करून वगैरे पूजा केली होती. त्यामुळे फक्त आता थोडंसं वरच्यावर क्लीन करून देवांना फुलं वगैरे नवीन आहेत ती घातलेली आहेत आणि त्यानंतर आरती वगैरे करून देवाची पूजा केलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मुलं इथे उठली होती, तर पडदे वगैरे जे आहेत ते ओपन करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मग मी किचनमध्ये आलेली आहे. तर किचनमध्ये आता मला नाश्ता वगैरे करायचा आहे. त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. तर सगळ्यात आधी चहा ठेवला आहे. कारण दिवसाची सुरुवात जर माझी चहाने झाली नाही, तर मला अजिबात एनर्जी येत नाही. सो इथे चहा ठेवलेला आहे. पाणी गरम केलं होतं पिण्यासाठी, तर ते घेऊन मी बाहेर गेले हॉलमध्ये आणि आम्ही दोघांनी ते पाणी प्यायलो. त्यानंतर वेळ झाली पाणी येण्याची. म्हणजे पियायचं पाणी जे आहे ते सकाळी येतं 8:00 8:15च्या दरम्यान. तर मग हे पाणी वगैरे आहे ते भरण्यासाठी घेतलेलं आहे मी आणि इथे पाण्याचा एक मोठा हंडा जो आहे, तो मी पिण्याच्या पाण्याचा भरून ठेवत आहे. मडकंसुद्धा आणलेलं आहे. पण ते क्लीन करायला मला सध्या वेळ नाही आहे. त्यामुळे आधी नाश्ता जो आहे, तर तो बनवून घेत आहे आणि गोडाचा शिरा बनवत आहे. कारण देवाला नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे आणि आमचा नाश्तासुद्धा होऊन जाईल. यासाठी मग गोडाचा शिरा जो आहे, तो बनवायला घेतलेला आहे आणि आमचा सगळ्यांचाच ऑल टाईम फेव्हरेट आहे हा शिरा. तर काही दिवसांपूर्वीच आम्ही घराची शिफ्टिंग करायला सुरुवात केली होती. त्यामुळे ना व्लॉगसुद्धा येत नव्हते. मी नेहमी सांगत होती तुम्हाला कम्युनिटी पोस्टवर, की मी काही कामात व्यस्त आहे, त्यामुळे मला काही शक्य होत नाही. सो त्यामुळे काही व्लॉग येत नव्हते. इथे स्वयंपाकाची तयारीसुद्धा करत आहे साइड बाय साइड मी आणि तुमच्याशी बोलतसुद्धा आहे. कारण प्रज्ञाचं स्कूलसुद्धा आहे. तर शिफ्टिंग करायला घेतले होते आणि थोडं-थोडं जे सामान आहे ना, तर ते शिफ्टिंग करायला घेतलं होतं. ब्लॉग काही मी अजिबात शूट केलं नाही. कारण ते शक्य नव्हतं. कारण घरामध्ये इतक्या गोष्टी होत्या, की कसं आवरावं, काय आवरावं आणि वेळही नव्हता तेवढा की ब्लॉग शूट करून तुमच्यासोबत शेअर करावं. त्यामुळे मी डिसाईड केलं, की जेव्हा नवीन घरात जाईन, तेव्हा पुन्हा व्लॉग रिस्टार्ट करेन. तर इथे चपात्यांचं पीठ जे आहे ते भाकऱ्यांचं पीठ जे आहे ते सुद्धा मी मळायला घेतलेलं आहे. स्वयंपाक सगळा आवरून झालेला आहे. प्रज्ञाचं जेवून टिफिन वगैरे घेऊन तो स्कूलला गेलेला आहे. तर इथे एक फ्लॉवर पॉट जे आहे ते मी घरातून घेऊन आली होती. तर ते मी आता छान असं अरेंज करून घेते ताज्या फुलांनी आणि मला प्रचंड ताजी फुलं आवडतात घरामध्ये अशी डेकोरेट करायला. तर ती घेत आहे. आणि घराचं शिफ्टिंग जे आहे ना, पूर्णपणे शिफ्टिंग आम्ही गेल्या आठवड्यात केलं. त्यानंतरसुद्धा 4-5 दिवस आम्ही जुन्या घरातच राहत होतो. त्यानंतर फायनली श्रावण जेव्हा चालू झाला पहिला सोमवार, तर त्या दिवशी आम्ही इथे पूजा वगैरे करून मग राहायला आलो. आणि हा जो ब्लॉग शूट करत आहे, तर तो मंगळवारचा ब्लॉग आहे, दुसऱ्या दिवशीचा. तर सकाळी सगळं आवरलं. त्यानंतर थोडंसं रेस्ट केला. काही गोष्टी होत्या ज्या व्यवस्थित मला करायच्या होत्या, तर त्यासुद्धा केल्या. आणि आता इव्हनिंगला कपडे वगैरे जे सकाळी वाळत घातले होते धुतलेले, तर ते काढून घेतलेले आहेत. आणि हा बेडरूमचा ग्रिल आहे, ज्यामध्ये मी कपडे वाळत घातलेले आहे. खूप मोठी ग्रिल आहे, विंडो आहे. तर तिथे वाळत घातले ते कपडे, तर ते मी काढत आहे. अजून प्रॉपर रेषा वगैरे काय
बांधलेल्या नाही आहेत. त्यामुळे जे पहिल्या बांबू वगैरे होते किंवा ग्रिल आहे, तर तिथेच मी कपडे हँग केले होते. तर जवळ-जवळ 15-20 दिवस आम्ही हे सामान शिफ्टिंग करत होतो आणि फायनली हळू करत सामान शिफ्ट केलं आणि मग या घरात राहायला सुरुवात केलेली आहे. तर 1 BHK आहे हा. हॉल, बेडरूम, किचन असा रूम आहे हा आणि किचन पण अजून बऱ्यापैकी अरेंज केलेलं नाही आहे व्यवस्थित. थोडंफार असं सामान ठेवलेलं आहे. बराचसा पसारासुद्धा आहे. तो आवरायचा आहे आणि जुन्या घरात बऱ्याचशा गोष्टी, सामान वगैरे जे आहे ते सुद्धा राहिलेलं आहे. तर ते सुद्धा हळू आणणार आहे. तर इथे लोलो दुपारी झोपला होता, तर तो इव्हनिंगला उठला आणि आला मला ॲपल कापून देण्यासाठी सांगायला. तर मी अशा जस्ट ॲपल थ्रो केलं, तर तो सुद्धा माझ्यासारखं कॉपी करून करायला लागला. अगदी लहान मुलं ना आपल्यासारख्याच गोष्टी करत असतात, फॉलो करतात आपल्याला अक्षरशः. तर आणि दुपारी म्हणजे संध्याकाळी इव्हनिंगला थोड्याफार भाज्या वगैरे मी ज्या आणल्या होत्या, तर त्या क्लीन करून धुवून ठेवल्या होत्या. तर त्या आता वाळायला ठेवते आणि थोडंसं वाटणाची वगैरे आज तयारी करायची आहे. कारण शिफ्टिंगच्या ह्याच्यामध्ये ना गडबडीत जे आपलं वीकली मील प्लॅनर वगैरे जे असतं, तर ते सुद्धा मला अरेंज करायला जमलं नाही. सो ते आज करणार आहे. भाज्या वगैरे ज्या आहेत, त्या व्यवस्थित क्लीन करून भरून ठेवलेल्या आहेत. लसूण क्लीन केलेलं आहे आणि वाटण जे आहे, ते सुद्धा मी आता भाजायला घेणार आहे. साइड बाय साइड स्वयंपाकाची तयारीसुद्धा चालू आहे. आणि खरंच नवीन घरात ना इतकंसं करमत नाही, कारण जुन्या घराची इतकी सवय झालेली आहे. त्यामुळे इतकंसं करमत नाही. पण हळू सवय होईल या गोष्टीची आणि तुम्हाला सुद्धा नवीन-नवीन व्लॉग नवीन घरामध्ये पाहायला मिळतील आणि का शिफ्टिंग वगैरे केलेली आहे, हे तुम्हाला येत्या काही व्लॉगमध्ये हळू कळेलच. तोपर्यंत व्लॉग पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. नवीन असाल तर चॅनलवरती आणि छान-छान ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करतच राहीन. हळू सुरुवात होईल सगळ्या गोष्टींना. कारण थोडंसं शिफ्टिंगचं कामसुद्धा अजून बाकी आहे. काही सामान जसं मी म्हटलं, की थोडंफार सामान आहे. तर ते सुद्धा अजून बऱ्यापैकी अरेंज करायचं आहे. तर हळू ह्या सगळ्या गोष्टी मी ना अरेंज करेन आणि तुमच्यासोबत व्लॉगही साइड बाय साइड शेअर करेन. अल्टरनेट डेला व्लॉग येतील. शॉर्ट्ससुद्धा मध्ये-मध्ये अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. असं सपोर्ट करत राहा आणि व्लॉग जर आजचा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. आता इव्हनिंगचा चहा जो आहे तो एन्जॉय करते. साइड बाय साइड वाटणाची तयारी करते आणि स्वयंपाक जो आहे तो सुद्धा आवरून घेते. चला मग पुन्हा एक छानशा व्लॉग्ससह तुमच्यासमोर हजर राहते. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. छान खात राहा आणि आपला व्हिडिओ जो आहे तो सुद्धा पाहत राहा चॅनलवरती. छान असे व्हिडिओ आधीसुद्धा अपलोड केलेले आहेत. ते सुद्धा नक्की पहा. चॅनलला सपोर्ट करत राहा आणि जवळ आपले 700 व्हिडिओज सबस्क्रायबर जे आहेत ते सुद्धा झालेले आहेत. लवकरच आपला क्रायटेरियासुद्धा कंप्लीट होईल आणि तुम्ही छान असा सपोर्टसुद्धा कराल त्या गोष्टीला. चला मग पुन्हा एक छानशा व्लॉग्स आहेत